ए आय मॉडेल हे किती अचूक काम करतं हे कसं कळेल? जशी आपण कार चालवतो त्यावेळी कार कोणत्या स्पीडने चालली आहे हे पाहण्यासाठी तिथे स्पीडोमीटर असतो. तसंच ए आय आपण बरोबर काम करतोय का, त्याचं ते योग्य आहे का, चालतंय का, यासाठी एक मापक लागतो, एक मीटर लागतो. तोच मीटर आपण पाहणार आहोत. समजा तुमच्याकडे एक स्मार्ट ॲप आहे जे घराचं प्राईस प्रेडिक्ट करतं. तर तुम्ही त्या ॲपला एरिया दिलात, बेडरूम्स दिलेत आणि ॲपने लोकेशन दिलं आणि ॲपने सांगितलं त्या घराची किंमत 85 लाख आहे. पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष घरमालकाला भेटता तेव्हा त्यावेळी तो घरमालक म्हणतो की नाही, या घराची किंमत 95 लाख आहे. म्हणजे ॲपने केलेलं प्रेडिक्शन चुकलं आहे. आता ए आयला ही चूक कळायला हवी, नाहीतर ते सुधारणार नाही. इथेच येतं एरर मॅट्रिक्स. हे म्हणजे ए आय मॉडेलला त्याच्या चुकाचं मोजमाप करून देणारं टूल्स. जसं आपण रोजच्या आयुष्यात आपलं वजन किती झालं आहे, किती आपण पावले चालली आहोत असं मोजतं, तसं ए आयसुद्धा त्याचं प्रेडिक्शनमध्ये किती अचूकता आहे ते मोजतं. ते मोजण्यासाठी ए आय काही मेट्रिक्स वापरतो. मुख्यतः 3 मेट्रिक्स वापरतो जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं म्हणजे मीन स्क्वेअर्ड एरर, दुसरं म्हणजे रूट मीन स्क्वेअर्ड एरर आणि तिसरं म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. हे सगळे मॅट्रिक्स मॉडेलला काय सांगतात की तू खऱ्या उत्तरापासून किती दूर आहे आणि तुला किती सुधारायचे आहे. जशा आपण आपल्या चुका ओळखून सुधारतो तसंच ए आय देखील त्याला त्याच्या चुका समजून घेऊन मोजून त्या सुधारतो. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने स्मार्ट बनते.